ऑइल इंडिया लिमिटेड अंतर्गत अधीक्षक अभियंता पदाच्या एकूण 15 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। 11 मार्च 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही जॉब कट्टा या चॅनलवरती जर नवीन असाल आणि जॉब कट्टा या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका। तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबत व्हिडिओला सुरुवात करूया। ऑइल इंडिया लिमिटेड अंतर्गत भरलेल्या पदाचे नाव आहे अधीक्षक अभियंता म्हणजे सुपरिटेंडिंग इंजिनिअरिंग। यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे अभियांत्रिकीमध्ये किमान 65 गुणांसह आणि किमान 4 वर्षाचा कालावधी अभियांत्रिकी पदवी, तसेच पेट्रोलियम अभियांत्रिकी तंत्रज्ञान किमान 2 वर्षाचा कालावधी किमान 60 गुणांसह आणि पदवीपर्यंत अभियांत्रिकी असणे आणि थर्ड आहे तुमचा 4 वर्षाचा अनुभव लागणार आहे। आणि यामध्ये एकूण जागा असणार आहे 15। यासाठी वयाची अट असणार आहे 11 मार्च 2024 रोजी 32 ते 34 वर्षापर्यंत। SC ST साठी 5 वर्ष सूट आणि OBC साठी 3 वर्ष सूट असणार आहे। यासाठी अर्ज शुल्क राहणार आहे 500 रुपये। SC ST EWS PWD आणि माजी सैनिक यासाठी इथे शुल्क नसणार आहे। वेतनमान असणार आहे तुम्हाला 80,000 रुपये ते 2,20,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे वेतनमान असणार आहे। नोकरी ठिकाण संपूर्ण भारत। सिलेक्शन प्रोसेस असणार आहे फेज 1 आणि फेज 2 यामध्ये। तर फेज 1 मध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे CBT आणि टोटल मार्क्स 100 असणार आहे। आणि क्वालिफाईंगसाठी मार्क्स हे 50% फॉर जनरल OBC अँड EWS साठी 40% फॉर SC ST अँड PWBD। आणि फेज सेकंडसाठी असणार आहे तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू। यामध्ये 15 मार्कासाठी पर्सनल इंटरव्ह्यू राहणार आहे। आणि क्वालिफाईंग मार्क्स यामध्ये नो क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहे त्यांनी। यासाठी तुमचा ड्युरेशन राहणार आहे टोटल कम्प्युटर बेससाठी 1 तास आणि 30 मिनिटाचा तुम्हाला इथे टाईम राहणार आहे। अशा प्रकारे 15 रिक्त पदांसाठी ऑइल इंडिया लिमिटेड अंतर्गत ही भरती होत आहे। त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता। आणि अजूनही तुम्ही आपल्या जॉब कट्टा या चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या असेल त्या कमेंटद्वारे नक्की सांगा। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या भरती व्हिडिओमध्ये। थँक्यू।